कणकवलीचे आमदार निलेश राणे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही ट्विट सुद्धा केलं आहे सकाळी सकाळी, पण ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या किंवा एकनाथ शिंदे असू द्या यांच्याबाबत कविता केलेल्या आहेत, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दाखवण्यात आलेलं आहे असं म्हणतायत, पण काय वाटतं तुम्हाला? तो कुणाल कामरा हा नीच माणूस आहे. त्याचं कंटेंट जर तुम्ही बघाल, सातत्याने देशाच्या विरोधात पण तो अनेक वेळेला बोललेला आहे. परदेशात जाऊन आपल्या देशाची इज्जत काढलेली आहे. गरोदर महिलांबद्दल काय घाणेरडं बोललेलं आहे. बीफला प्रमोट करणारा हा माणूस. हे फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली तुम्ही काही खपवणार काय? आमच्या आस्थेचा विषय आहे शिंदेसाहेब. तुम्ही आमच्या आस्थेवर हात घालणार आणि मग काय विचार करणार की आम्ही ह्याचं कायद्याचं पालन करावं. जर तुम्हाला कायदा लागू होत नाही ना, तर तो आम्हालाही होत नाही. आणि म्हणून ज्या गोष्टी मर्यादेत राहून काही स्टँडअप कॉमेडियननी केलं पाहिजे ते त्यांनी केलं पाहिजे, नाहीतर रस्त्यावर फटके घालणार अशा लोकांना. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत, त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध केला आहे. तोडफोड व्यवस्थित आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून वसुली करा आणि ज्यांचे स्टुडिओ होते त्यांना पैसे द्या अशी मागणी केली. मला बघायचं जर राहुल गांधीवर कुठल्या भाषेमध्ये अशा भाषेमध्ये टीका झाली तर हे सकपाळ कोण आहेत ते काय म्हणतात ना आणि काय करतात त्यांचे कार्यकर्ते ते मला बघायचं आहे. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांवर बोलल्यानंतर किती तोडफोड मुंबईत आणि महाराष्ट्रात केली आहे ह्याची यूट्यूबमध्ये दाखले आहेत. मला वेगळं सांगायची काही गरज नाही. म्हणून एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 3 बोटं आपल्याकडे वळवत असतात, याचा सकपाळ साहेबांनी भान ठेवावं. सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा गैरवापर होतोय या सगळ्या कवितेनंतर असं वाटतंय. बघा काय झालं आहे, फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली, लिबरल गोष्टींच्या नावाखाली ही आपण महाराष्ट्रात एक कीड पोचतो आहे. ही कीड लागली आहे महाराष्ट्राला. ह्यांच्या शोमध्ये काय काय होतं, कुठली भाषा बोलली जाते, काय पदार्थ दिले जातात आणि त्याच्यानंतर कोणतरी ह्याला करायला लावतं आहे का हे सगळं. दिशा सालियांची केस निघाल्यावरच हा कसा बोलायला लागला हे पण होऊ शकतं ना, कारण का हा काय आदित्य ठाकरेचाच फंटर आहे, त्याचाच मित्र आहे, त्याच्या नाईट लाईफमधला एक आहे. अशा वेळेला जर हे खरं असेल तर हे महाराष्ट्रासाठी भयानक आहे. ही भाषा, ही संस्कृती महाराष्ट्रात कधीच नव्हती. ही कीड लागत चाललेली आहे आणि आता सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये ह्यांच्यावर अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई होणार हे आता शब्द दिलेला आहे. कुणाल कामरा कुठे हे देखील पोलीस आत्तापर्यंत शोधू शकले नाही आहेत, माग घेतात असं समजतं. त्याचे पुढचे मागचे सगळे CDR जर चेक झाले तर कळेल तो कुठे आहे. तो जास्त दिवस लपू शकणार नाही. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे आणि निलेश राणे यांनी म्हटलंय की कुणाल कामरा जास्त दिवस लपू शकणार नाही. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.